संघ आणि भाजप समन्वय बैठकीचा समारोप. छोट्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या. सरकारच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेमध्ये सहभागी होणार. रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी महायुतीच्या मंत्र्यांची यादी जाहीर. एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये तर अजित पवार पुण्यात ध्वजारोहण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर ध्वजारोहण होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण. सर्वपक्षीय नेत्यांकडून 25 जानेवारीला मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चाची हाक. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मार्गावर मोर्चा निघणार. मुंबईकरांना आगामी आर्थिक वर्षामध्ये वीज दर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता. टाटा वीज कंपनी, अदानी कंपनीकडून निवासी ग्राहकांच्या वीज दर कपातीचा प्रस्ताव. पुणे परिक्षेत्रामध्ये 2024 वर्षामध्ये अपघातामध्ये 1035 नागरिकांनी जीव गमावला. पुण्याहून मुंबई, बंगळुरू, नाशिक मार्गावर प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज. बीडच्या केजमधल्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वामध्ये भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यामध्ये नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी. पंतप्रधान मोदी यांच्याकडून ट्विट करत अभिनंदन. भारताच्या पुरुष संघानं अंतिम सामन्यामध्ये नेपाळला 54-36 अशा फरकानं नमवलं, तर महिला खो खो संघानं नेपाळच्या 78-40 अशा फरकानं पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. क्रिकेटप्रेमींनी स्टेडियम गजबजला. सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची देखील हजेरी. 1975 साली स्थापना करण्यात आलेल्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांचा 75वा वाढदिवस देखील साजरा. नंदुरबार शहरामध्ये काही अफवांमुळे 2 गटामध्ये दगडफेकीची घटना. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नागपूरमध्ये मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. राम मंदिर बनवल्यानंतर खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं इंदोरमध्ये वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड दादा गटामध्ये प्रवेश करणार. आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद. कालिदास कोळंबकर सर्वात जास्त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे पहिले आमदार. संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं विभागीय आयुक्तांना निवेदन. अंबादास दानवे, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना धनंजय देशमुखांनी निवेदन दिलं. संतोष देशमुखांची हत्या करायला पाठवणारा खरा गुन्हेगार. पुढच्या काळामध्ये वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा. एकदा मराठा बिथरला तर तुझी टोळी चटणीला देखील उरणार नाही. जनाक्रोश मोर्चातून जरांगेंचा मुंडेंना इशारा. वाल्मिक कराडचा पीए असलेल्या सूरज कांबळेकडे हार्वेस्टरसाठी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांची यादी. माड्याचे हार्वेस्टर मालक अमर पालकर यांची टीका, तर लक्ष्मण हाके पाकिट घेऊन बोलत असल्याचा देखील आरोप. आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आज 4था दिवस. परभणीमधील मुक्कामानंतर आज लाँग मार्च पुढे मार्गस्थ होणार. लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं अनुयायांचा सहभाग. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अटकेची माहिती आम्हाला दिली गेली नाही. मृत्यूनंतर आम्हाला कळवण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशीचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांचा आरोप. शिर्डीमध्ये अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साई चरणी लीन. आगामी चित्रपटासाठी रितेशनं साईंचा आशीर्वाद घेतला. चंद्रपुरातील दुर्गापूर आठवडी बाजारामध्ये मुनगंटीवार यांचा नागरिकांशी संवाद. मुनगंटीवार यांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे भाजी खरेदी केली. वाल्मिकरांना हार्वेस्टर मालकांचे पैसे घेतल्याचं प्रकरण. शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास आंदोलन करणार. जनशक्ती शेतकरी संघटनेचा इशारा. क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये गैरव्यवहार. वर्ध्यामध्ये 42 गावामध्ये तपासणी केलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेट. प्रशासनाकडून पुन्हा नमुने संकलन करत आवश्यक उपाययोजना. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती. नाशिक महापालिकेचा 2,780 कोटींचा नमामि गोदा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता.
परभणीमध्ये प्रशासनाच्या विरोधानंतर देखील स्वाभिमानीकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जलसमाधी आंदोलन। गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलकांचा आक्रमक पवित्रा। आमदार अतुल भोसले यांच्याकडून पुणे बंगळूर महामार्गाच्या कामाची पाहणी। चौपदरीकरण आणि उड्डाणपुलाच्या बांधकामांसंदर्भात आमदारांच्या सूचना। कामामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना कारवाईचाही इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी। काही महत्त्वाच्या कामांसाठी शिंदेंचा दरेगावात 2 दिवस मुक्काम असणार। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळेमध्ये स्वाभिमानीकडून जलसमाधी आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी। पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळगाव जोगामधील धरणातून कालव्याला आवर्तन सुरू। लाखो लिटरच्या गळतीमुळे कालव्यालगतच्या पिकांना मात्र फटका। बुलढाण्यातील केसगळती प्रकरणाला कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार। केसगळती प्रकरणावरून रविकांत तुपकर यांची टीका। नाशिकच्या पालखेड डाव्या कालव्यामधून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तन। येवला आणि मनमाडमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानं पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळस रामाचे ते येवला चौपदरी काँक्रिटी रस्त्याच्या कामाला सुरुवात। चौपदरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 570 कोटींचा खर्च होणार। पालघर जिल्ह्यामधून राज्यस्तरावर 13 विज्ञान प्रकल्पांची निवड। प्राथमिक गटामधून 5 तर माध्यमिक गटातून 5 आणि शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य असे 13 प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडले जाणार। वाशिमच्या विद्याभारती शाळेमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहानं संपन्न। उपक्रमामध्ये शिक्षक आणि पालकांमधील संबंध दृढ होण्यावर भर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मन की बात कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यामधील स्टार्टअप इंडियाच्या कामाचं कौतुक। जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उद्योगांना पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा। सांगलीमध्ये श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा। शोभायात्रेमध्ये हत्ती, घोडे, उंटासह 22 प्रकारच्या पारंपरिक वाद्यवृंदांचा देखील सहभाग। पुण्याच्या भोरमार्गे मांढरदेवीला जाणाऱ्या घाट रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा। साताऱ्यामधील मांढरदेवी यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांची गर्दी। सांगलीच्या इस्लामपूरमधील सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे। गुड टच, बॅड टच, सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट, बालविवाह, पॉक्सो कायदा त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीबद्दल मार्गदर्शन। जळगावमध्ये चक्क महापालिकेच्या उद्यानामध्ये दिवसाढवळ्या 5 झाडांची कत्तल। कुठलीही परवानगी न घेता 25 ते 30 वर्ष जुनी झाडं तोडली। गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी। महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी उद्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार, दळवींचे वक्तव्य। भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गुलाबराव पाटील नाराज। गोगावले आणि भुसेंना का टाळलं, एकनाथ शिंदेंना विचारणार, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही। पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतला। दत्तामामा भरणे आणि इंद्रनील नाईक यांनी देखील थांबावं लागलं। राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य हा महायुती सरकारचा नाकर्तेपणा। शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा राज्य सरकारवर निशाणा। सहपालकमंत्रीपद मी पहिल्यांदाच पाहिलं, खाती वाटून दिली तसं पालकमंत्रीपद देखील वाटून दिलं। आदित्य ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। ठाकरे गटाची परिस्थिती न घर का न घाट का अशी झाली आहे। त्यांची भूमिका काय आहे हे त्यांना देखील माहिती नाही। प्रफुल्ल पटेल यांचा उद्धव ठाकरे गटावर निशाणा।